नमस्कार. मी स्वाती मांजिरे. माझं मूळ गाव आंबेगाव तालुक्यातील चास. कंपनीचं नाव एआय डॅमसॉल अजाईल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. डॅमसॉलचा अर्थ डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग सोल्युशन. आता माझं काम मी तुम्हाला सांगते. मी ह्या कंपनीमध्ये काय काम करते हे जाणून घेण्याची बऱ्याच जणांना उत्सुकता होती. बऱ्याच जणांना वाटत होतं की मी फक्त रील बनवते. तर मी ह्या कंपनीमध्ये सोशल मीडिया हँडलिंगचं काम करते. त्याचबरोबर अकाउंट मॅनेज करण्याचं काम करते. आता सोशल मीडिया हँडलिंग म्हटलं, आपली कंपनी काय काम करते? त्यामुळे सोशल मीडिया तर पाहिजेलच ना. तर आपली कंपनी काय काम करते हेच जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. तर त्यासाठी आपण थोडंसं मीठ ठेवलंय. कोणाचं? एम्प्लॉईचं. तर चला इंट्रोडक्शनला सुरुवात करूया. हॅलो गाईज, मी पहिले माझं इंट्रोडक्शन देते. मी अनुजा बानखेले. मी बिलॉंग करते मंचर सिटी, पुणे, महाराष्ट्रमधून. ॲक्च्युली मी ॲज अ सेल्स मॅनेजर वर्क करते आहे एआय डॅमसोल अजाईल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये. गेल्या 2 वर्षांपासून माझा एक्सपिरियन्स आहे डॅमसोल टेक्नॉलॉजीजमध्ये सेल्स मॅनेजर वर्किंगचा. सो बेसिकली माझं जे वर्क आहे ते क्लायंट हँडलिंग, क्लायंटला आपल्या सर्व्हिसेस पटवून देणं की ते त्यांच्या बिझनेससाठी कशा ग्रोथ करू शकतील किंवा ते बिझनेस कसा ग्रोथ करू शकतील आपल्या सर्व्हिसेसने. त्यानंतर ना डॅमसोल टेक्नॉलॉजीच्या मेन सर्व्हिसेस तुम्हाला जस्ट एक ओव्हरव्ह्यूसाठी सांगते की आपण प्रोव्हाइड करतो वेबसाईट डिझायनिंग, डिजिटल मार्केटिंग, त्यानंतरनं ग्राफिक्स डिझायनिंग, होस्टिंग आणि होस्टिंग सर्व्हिसेस पण आपण प्रोव्हाइड करतोय. त्यानंतरनं प्रोडक्ट फोटोग्राफी असेल, व्हिडिओग्राफी असेल, जे तुमच्या ब्रँडला ग्रोथ करण्यासाठी नक्कीच हेल्प करतात. ह्या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये आपण डील करतोय. सो बेसिकली माझा डॅमसोलसोबतचा एक्सपिरियन्स हा खूप छान आहे. ॲक्च्युली निखिल सर आणि मी गेल्या 5 वर्षांपासून म्हणजे आम्ही द कंपनीमध्ये पण वर्क केलेलं आहे आणि ह्या कंपनीमध्ये पण आम्ही एकसाथ वर्क करतोय. सो त्यांचा जो गायडन्स आहे मला ह्या सर्व्हिस फील्डमध्ये किंवा माझ्या करिअर ग्रोथसाठी तो खूप बेस्ट आहे. आणि तुम्ही आमच्या रील बघताय तर ह्या रील बनवण्याचा मेन मोटिव्ह आज हाच आहे की आपण ज्या कल्चरमध्ये आहोत सध्या किंवा आपण ज्या ग्रोथ आता आपण एक्सपेक्ट करतोय सोशल मीडियामधून, ती फक्त ग्रोथ आपल्याला सध्या सोशल मीडियाच देऊ शकते. जसं की तुमचा कोणताही ब्रँड असेल, तुमचा कोणताही नवीन बिझनेस तुम्ही स्टार्ट करताय, त्या बिझनेसला तुम्हाला ग्रोथ करायचे तर सोशल मीडियाची हेल्प तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण रील बनवतोय त्या मेन म्हणजे आपला मेन मोटिव्ह हा आहे. एक तर आपला फनी पार्ट आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून आपली रील बघताय किंवा आपल्या चॅनलला फॉलो करताय, तर तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून 2 मिनिटं तुमच्या चेहऱ्यावरती हसू येतंय, हा आमचा खूप मेन मोटिव्ह आहे. त्यानंतरनं सेकंड पार्ट आहे आपल्या सर्व्हिसची ग्रोथ आणि तुमच्या बिझनेसला आमच्या सर्व्हिसेसमधून कशी हेल्प होईल, हा आमचा सेकंड मोटिव्ह आहे. तुम्ही आम्हाला जे फॉलो करताय किंवा तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स ज्या आमच्यापर्यंत पोहोचताय, त्याचा खूप हेल्प होतोय डॅमसोल टेक्नॉलॉजीजला ग्रोथ करण्यासाठी. दॅट्स ऑल. आणि डॅमसोल टेक्नॉलॉजीला असाच सपोर्ट ठेवा तुम्ही तुमच्या फॉलोअर्समधून किंवा तुमच्या कमेंट्स आणि लाईक्समधून. थँक यू अनुजा मॅडम. थँक्यू. अनुजा मॅडमने खूप छान एक्सप्लेन केलं. अनुजा मॅडम, एक क्वेश्चन तुमच्यासाठी. ओके. तुम्ही ह्या कंपनीमध्ये बऱ्याच वर्षापासून काम करताय, बरोबर? तर एखाद्या कंपनीमध्ये बऱ्याच दिवस टिकून राहणे किंवा जॉब स्विच करतात बघा बरेच जण, तर त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल? ॲज पर माय एक्सपिरियन्स, तुम्ही जॉब स्विच करताय तो तुमच्या डिपेंड्स ऑन तुमच्या करिअर ग्रोथसाठी असेल, अदरवाईज फॅमिली रिझनमुळे असू शकेल, अदरवाईज एनिथिंग. बट तुम्ही जर जॉब स्विच करताय तर त्याआधी तुम्ही कोणत्या कंपनीतून बाहेर पडताय किंवा कंपनीची हेल्थ आणि तुम्ही त्या कंपनीला जे वर्क दिलंय आजपर्यंत आणि तुम्ही जे फ्युचर एक्सपेक्ट करताय ते तुम्हाला जर एक्झिस्टिंग कंपनीमधून भेटत असेल तर म्हणजे स्विच करू नये जॉब. रॅदर दॅन दॅट काही तुमचे पर्सनल इश्यूज किंवा रिझन्स असेल त्याच्यामुळे तुम्ही जॉब स्विच करू शकता, दॅट्स ओके. बट तुम्हाला जर करिअर ग्रोथ भेटत असेल आणि तुम्ही सॅटिस्फाईड असाल एक्झिस्टिंग कंपनीमध्ये तर तुम्ही स्विच करू नये. ओके, थँक्यू. वेलकम. नमस्कार, मी मधुकर पवार. मी डॅमसॉल टेक्नॉलॉजीमध्ये ॲज अ डिजिटल मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो आहे. मी संगमनेर या तालुक्यातला शेंडेवाडी या गावातला आहे आणि मी माझं शिक्षण पूर्ण पुण्यामध्ये झालं. त्यानंतर मी जॉब पण पुण्यामध्येच चालू केला. 3 वर्ष जॉब केल्यानंतर मी इथं डॅमसॉल टेक्नॉलॉजीमध्ये माझं सिलेक्शन झालं ॲज अ डिजिटल मार्केटिंग मॅनेजर. त्यानंतर मी पुण्याहून मनसरला शिफ्ट झालो आणि आता इथेच मी राहतोय, मनसरमध्येच राहतोय. आणि एक सांगायची गोष्ट झाली की माझा डॅमसॉल टेक्नॉलॉजीमधला जो एक्सपिरियन्स आहे तो खूप चांगला आहे. आता मी इथे डिजिटल मार्केटिंग टीमची जी आहे टीम आहे आमची, ती मी हँडल करतो. त्यांना टास्क असाइन करणं किंवा त्यांना काही इश्यूज असतील, काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून देणं किंवा
काही जे असतात का डिजिटल मार्केटिंगचे प्रोजेक्ट्स असतील त्यात कॅम्पेन सेटअप करून देणं हे माझं काम आहे. त्यामध्ये काही इश्यूज आले ते सॉल्व्ह करणं ते पण मी बघतो. आणि आपला झाला एक रील बनवण्यामागचा एक उद्देश. आता मोस्टली की ज्यावेळेस मी गावाला जातो तर मॅक्झिमम लोक विचारतात रिलेटिव्हजमधले की तुमचं काम फक्त रील बनवणंच आहे की बाकीचं पण आहे. तर ह्यामध्ये सर्वांनाच मी सांगू इच्छितो की इथं आमचं जे प्रॉपर जे आहे की प्रोफेशनल वर्क तर चालतंच आहे, पण एक कामातनं एक थोडा फ्री टाइम म्हणून काढून एक थोडं कसं की जे आपल्या मनावरचं एक टेन्शन असतं किंवा ताण असतो तो कमी करण्यासाठी आपण दुपारच्या लंच ब्रेक नंतर आपण रील शूट करतो. ह्यामध्ये सगळे जे आपले टीम मेंबर्स आहेत ते एकत्र येतात. एक मजा मस्ती होते रील शूटमध्ये, थोडा एन्जॉय पण होतोय आणि आपलं जे डोक्यावरती जे टेन्शन असतं किंवा कामाचा लोड असतो तो कमी होतो ह्यामध्ये. एक मग मोस्टली मी हे सांगू शकतो की इथे फक्त आम्ही रील बनवत नाही, आपण प्रोफेशनल वर्क सोबत एन्जॉयमेंट पण करतोय. थँक्यू मधुकर सर. Thank सर एक क्वेश्चन करते हा हो तुमच्यासाठी. नक्की. सपोज मी ही कंपनी सोडली आणि मी दुसऱ्या कंपनीमध्ये जॉबला गेली. 2 दिवस जॉब केला, 2 महिने जॉब केला, मला नाही आवडला. परत मी ती कंपनी सोडली आणि परत तिसऱ्या कंपनीमध्ये गेले. तर याचा माझ्या CV वरती काही परिणाम होईल का? हो नक्कीच होणार. काय परिणाम होईल? कारण आता तुम्ही एक मल्टिपल कंपनी चेंज करताय तुम्ही हम्म. आणि कमी पिरियडमध्ये न एक्सपिरियन्स घेता. कारण हा जो आहे की म्हणजे समोरच्यांना पण वाटेल की तुम्ही फक्त एक येतायत 2 महिने टिकतायत आणि लगेच तुम्ही ती कंपनी स्विच करतायत. म्हणजे तुम्ही आणि प्रत्येक ऑर्गनायझेशन फक्त असे एम्प्लॉय बघतायत की ते लॉंग टर्मसाठी वर्क करेल आपल्यासोबत आणि आपलं एक कंपनीसोबत स्वतःची पण ग्रोथ करेल असा एम्प्लॉई कंपनीला पाहिजे असतो. ओके, थँक्यू. हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आदित्य अँड आय एम फ्रॉम सुराळे. तर मी डॅमसेल कंपनीमध्ये ॲज अ डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतो. तर मला बरेच जण विचारतात डिजिटल मार्केटिंग म्हणजे नक्की काय. तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे त्यामध्ये सोशल मीडिया येतं, गुगल ॲड्स येतात, मेटा ॲड्स येतात आणि भरपूर साऱ्या गोष्टी येतात. तर म्हणजे बेसिकली माझं काम असतं की मेटा ॲड्सचे ॲडव्हर्टाईज रन करणे. म्हणजे समजा बेसिकली तुमचा बिझनेस असेल तर त्यासाठी लीड जनरेशन करणं, ब्रँड अवेअरनेस करणं आणि भरपूर साऱ्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. तर तशा पद्धतीचं मी काम करतो इथे. आणि मी इथे आता जवळजवळ 8 महिने झाले मी इथे काम करतोय. आणि म्हणजे कंपनीबद्दलचा एक्सपिरियन्स हा माझा म्हणजे एक मोस्ट ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स इन दिस कंपनी आहे. कारण का मी इथे यायच्या आधी जे माझं नॉलेज होतं आणि इथे मी आल्यानंतर जे माझं नॉलेज आहे आता ते म्हणजे खूप डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आमचे जे मॅनेजर असतील मधुकर सर, त्यांनी आम्हाला एवढं म्हणजे एवढ्या गोष्टी सगळ्या शिकवलेल्या मस्त की म्हणजे आम्हाला आता म्हणजे जे आधी आम्ही होतो ते आता नाही. म्हणजे खूप बेस्ट म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये खूप नॉलेज आल्या, गोष्टी नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. प्लस म्हणजे कधी पण काही अडचणी होत्या त्यांनी कधीच म्हणजे आम्हाला असं केलं नाही की बाबा नाही, सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवल्याच. नवीन गोष्टी म्हणजे कसं अपडेट राहायचं, कसं काय करायचं आणि म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. प्लस आणि जे कंपनीमध्ये म्हणजे बाकीचे सर्वजण एकदम बेस्ट आहेत सगळेजण. त्यांच्या पद्धतीने जर त्यांना काही नवीन गोष्टी कळाल्या तर त्या पण आम्हाला सांगतात, तुम्ही पण इम्प्लिमेंट करा. आमचे ओनर असतील किंवा CEO असतील किंवा मॅडम असतील स्वतः म्हणजे सगळेजण आम्हाला म्हणतात की तुम्हाला जे बेस्ट आहे तुम्ही ते करा. आणि आम्ही रील बनवतो त्याच्यामध्ये जस्ट कारण हे असतं की आम्ही रील बनवतो ते का त्याच्यामधून आपली पर्सनॅलिटी बिल्ड होते. म्हणजे आपल्याला कॅमेऱ्यासमोर बोलायला ती आपली ही हिंमत कोणच्यात पण येणार नाही. तुम्ही असं रॅन्डम कोणाला पण विचारा, जा म्हणा कॅमेऱ्यासमोर येऊन बोल, तो बोलू शकणार नाही. हे रील बनवायचं कारण याच्या मागचं पण ते आहे. आणि आजकाल म्हणजे हा जो आता ॲज अ डिजिटल मार्केटिंग आपल्याला कोणी पण असो त्याला सोशल मीडियावरती कंटेंट बनवता आलं पाहिजे किंवा रील्स बनवता आलं पाहिजे. ट्रेंडिंग काय चालू ह्या गोष्टी सर्व आल्या पाहिजे. तर म्हणजे हे एक पार्टच आहे डिजिटल मार्केटिंगचा. आणि आजकाल म्हणजे इन द फ्युचर प्रत्येक ब्रँडला एक कंटेंट क्रिएटर किंवा एक म्हणजे जो त्याची सोशल मीडिया चालवेल, त्याच्यावरती रील्स बनवेल, त्याच्या प्रोडक्टबद्दल किंवा त्याच्या सर्व्हिसबद्दल इन्फॉर्मेशन देईल, असा एक कंटेंट क्रिएटर पुढे भविष्यामध्ये सगळ्यांना लागणार आहे. सो म्हणजे हे रील बनवणं एक जस्ट असं नाही का जस्ट फनी रील बनवणं, याच्यामधून म्हणजे जस्ट आमचं ब्रँड बिल्डिंग होणं, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसं आपला ब्रँड नेऊ शकतो आणि आपण आपल्या त्यातून आपली सर्व्हिस वगैरे कशी प्रोव्हाइड करू शकतो, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. सो यस, माझा म्हणजे बेस्ट एक्सपिरियन्स आहे डॅमसेल टेक्नॉलॉजी. थँक्यू. गुड आदित्य. थँक्यू. खरंच रील बनवण्या पाठचं कारण खूप चांगलं एक्सप्लेन केलंय. एक प्रश्न विचारू? ओके. तर आदित्य, तू पुण्यामध्ये जॉब केला, पुण्यामध्ये एक्सपिरियन्स घेतला, सगळं काही झालं.
त्यानंतर तू आपल्या ह्या कंपनीमध्ये आला डॅम्सोल Right. मध्ये. हम्म. इथे आल्याच्या नंतर सुद्धा काहीतरी नवीन शिकायला तर मिळालंच असेल ना. हा तर शिकायला. काय नवीन मिळालं शिकायला? हा तर फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे जे आमचं म्हणजे जी फील्ड आहे माझी ॲज अ डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, म्हणजे त्या फील्ड मधलं जे नॉलेज जे आधी मला होतं त्याच्यामध्ये म्हणजे खूपच भर पडली. मी सांगतो म्हणजे आम्हाला जे 10% नॉलेज असतं तर आता आम्हाला 100% नॉलेज भेटलं. म्हणजे जी गोष्ट आम्ही करत म्हणजे आमच्या कधी विचार नव्हता केला की आम्ही काही गोष्टी स्वतःहून करू शकतो, तर इथं आल्यानंतर आमच्यामध्ये ती म्हणजे ॲबिलिटी आली आणि आम्ही आता ते काम करतोय तसं. आणि प्लस जे म्हणजे आता आपण कॅमेरा समोर बोलतोय ही हिंमत येत नाही, सहसा कोणाला येत नाही, आणि ती आज मला तुमच्यामुळे म्हणा आपल्या डॅम्सोल फॅमिलीमुळे भेटली. त्याच्यासाठी खूप थँक्यू सो मच. ही माझ्या फ्युचरसाठी एक म्हणजे एक बेस्ट गोष्ट आहे. आज उद्या मी इथं असेल किंवा नसेल ती फ्युचरची गोष्ट आली, पण मी पुढे जाऊन म्हणजे मी कंटेंट क्रिएट करू शकतो किंवा काही पण करू शकतो. सो थँक्यू सो मच ऑल तुम्ही दिलेल्या सपोर्ट बद्दल. ओके आणि आदित्य, म्हणजे तुला याचा फ्युचर मध्ये फायदा होणार. डेफिनेटली ओके, थँक्यू आदित्य. वेलकम मॅम. हॅलो, माझं नाव श्रुती पोखरकर. मी चांडवली या गावातनं येते. मला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज अ डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून आहे. मी 1 वर्ष पुण्यामध्ये काम केलं. त्यानंतर मी इकडं शिफ्ट झाले काही फॅमिली रिझनमुळे. तसं पाहिलं तर मी ह्या कंपनीला गेले 2 ते 3 वर्षापासूनच फॉलो करते. अशी एक्साइटमेंट होती की अरे यार, ह्या कंपनीमध्ये काम करायला भेटावं. पण नाही का, ही कंपनी नक्की काय करते, काय नाही, हे काहीच माहीत नव्हतं. नंतर खरं सांगायचं म्हटलं तर मला 1 ते 6 महिन्यापासून माहीत झालं की मी जे शिकले तेच ह्या कंपनीमध्ये केलं जातं. मी म्हटलं मग काय हरकत आहे नाही का, आपण पुण्यात करतोय ते आपल्या घरी राहून करता येईल. आणि मग मी आता 1 महिना झाला आहे इथं काम करते. आणि तसं सांगायचं म्हटलं तर ह्या कंपनीचा एक्सपिरियन्स माझा 1 महिन्याचा खूप छान आहे. आणि इथली टीम पण खूप सपोर्टिव्ह आहे. आणि रील्सचं सांगायचं म्हटलं तर रील्स आम्ही यासाठी बनवतो की आपल्या कामातनं आपल्याला थोडासा हॅपी टाईम भेटावा आणि काहीतरी क्रिएटिव्हिटी वाढावी, म्हणून आम्ही रील्स बनवतो. थँक्यू श्रुती मॅडम. थँक्यू. तुमच्यासाठी एक प्रश्न. हां. तुम्ही आपल्या कंपनीमध्ये नवीनच जॉईन झाले, हो. बरोबर? जॉईन होण्यासाठी कंपनीबद्दल काहीतरी सर्च केला असेल हो. किंवा कंपनीबद्दल काय असं म्हणजे काय आवडलं की तुम्ही ही कंपनी जॉईन केली? खरं तर मी बोलले ना आत्ताच तुम्हाला की मी 2 ते 3 वर्ष झाले ह्या डॅम्सोल फॅमिलीला फॉलो करते. आणि अशी एक्साइटमेंट होती मला की नाही का ह्या कंपनीत जॉईन व्हावं, तुमच्यासारख्या रील्स बनवाव्या. आणि त्यामुळे मला माहीत झालं आणि अशीच एक रील आली मला की अशी व्हॅकन्सी आहे म्हणून. तर मग मी आले इथे इंटरव्ह्यूसाठी. अच्छा, थँक्यू. हॅलो एव्हरीवन, मी शुभांगी खेडकर. मी प्रॉपर मनसरची आहे. मी आधी पुण्यामध्ये जॉब करत होते. त्यानंतर मी जेव्हा मनसरला आले तेव्हा डॅम्सोल टेक्नॉलॉजी माझं सिलेक्शन झालं ॲज अ ग्राफिक डिझायनर. डॅम्सोल टेक्नॉलॉजीमध्ये ॲज अ ग्राफिक डिझायनर म्हणून वर्क करते. त्यामध्ये मी जे पण कंपनीचं स्टेशनरी वर्क असेल किंवा लोगो असेल किंवा ब्रोशर्स वगैरे असतील ते मी डिझाईन करते. जेणेकरून आपण कंपनीचं आयडेंटिटी प्रूव्ह करू शकतो. त्यानंतर जर माझा इथला एक्सपिरियन्स म्हणायचं झालं तर माझा इथला एक्सपिरियन्स खूप छान आहे. इथले वर्क कलिग्स म्हणा किंवा बॉस म्हणा किंवा मॅनेजर म्हणा सगळे खूपच चांगले आहे आणि नेचरने पण खूप फ्रँक आहे. कधी असं वाटलं नाही की ही कंपनी कोणी ओनर वगैरे असं काही ओनर आणि एम्प्लॉईमध्ये असा डिफरन्स असा कधी वाटला नाही. त्यानंतर राहिला प्रश्न रील्सचा, तर खूप जणांना वाटतं की आम्ही रील्स कंपनीमध्ये फक्त रील्सच करतो. तर तसं काही नाहीये. आम्ही एक लंच ब्रेक नंतर फक्त एक अर्धा तासासाठी आम्ही रील बनवतो. ते पण यासाठी की जे काही आम्हाला वर्कलोड असेल किंवा टेन्शन असेल किंवा घरचं काही टेन्शन असेल, काही असो, तर त्यामध्ये आम्ही रील्स बनवतो. त्यामध्ये आम्ही एकत्र मजा करतो, मस्ती करतो. रील्स बनवण्यामध्ये हसत-खेळत आम्ही तो टाईम स्पेंड करतो. त्यामध्ये आमचं एक रिफ्रेशमेंट होते आणि पुन्हा एकदा नव्याने कामाला आम्ही सुरुवात करतो. तर असं सगळं आहे आणि आमची कंपनी खरंच खूप छान आहे. नक्की व्हिजिट करा. शुभांगी, हं. बाकी सगळ्यांना तर क्वेश्चन 1 बाय 1 केलेत, तर तुला एक प्रश्न. हां. तू पुण्यामध्ये जॉब केलाय, बरोबर? तू पुण्यामध्ये जॉब करत होती, आता अचानक मनसरला आलीये. पुण्या सिटी मधला एक्सपिरियन्स आणि इकडला एक्सपिरियन्स याबद्दल काय बोलशील? मी जेव्हा पुण्यामध्ये जॉब करत होते तिथे वातावरण थोडं म्हणजे वर्कलोड जरी असेल, काही असेल तर थोडं समजून घेणं थोडं कमी होतं किंवा स्ट्रेसफुल होतं. बट जसं मी इकडे आली, मला तिथे स्ट्रेसफुल वाटत होतं म्हणूनच मी मनसरला आली आणि इथे शिफ्ट करायचा निर्णय घेतला. त्यानंतर जेव्हा डॅम्सोलमध्ये माझं सिलेक्शन झालं,
तेव्हा मला खरंच खूप आनंद झाला होता, की म्हणजे मी एवढ्या चांगल्या कंपनीत काम करते आणि त्यामध्ये पण रील्स वगैरे हे थोडं जे रिफ्रेशमेंटचं वातावरण तुम्ही डॅमसोलमध्ये क्रिएट करता, ते मला खरंच खूप आवडतं आणि म्हणून मी डॅमसोलमध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि इथे आल्यानंतर मला माझ्या निर्णयावर कुठेही रिग्रेट करावं असं वाटलं नाही, की मी इथे का कामाला आली किंवा काय. मला खूप आनंद होतो, की मी डॅमसोलमध्ये आहे. थँक्यू. माय सेल्फ महेश बोरसे आणि मी या कंपनीत वर्क करतोय ॲज अ व्हिडिओग्राफर अँड व्हिडिओ एडिटर. या कंपनीत मी आता न्यू जॉईनिंग आहे आणि जास्त तर काही एक्सपिरियन्स नाही आहे, पण जेवढा पण एक्सपिरियन्स आहे खूप चांगला आहे. ओके महेश, एक क्वेश्चन तुझ्यासाठी. येस मॅम प्लीज. ओके, मी तुझा पोर्टफोलिओ पाहिला. तू बऱ्याच सेलिब्रिटींचे ॲड शूट केलेत, पॉडकास्ट शूट केलेत, येस सर. इंटरव्ह्यू शूट केलेत. तर त्यामधनं आपली कंपनी जॉईन करण्यापाठचा उद्देश? हां, कंपनीमध्ये रील्सचे जे तुम्ही मला जे पाठवले होते आपले सोशल मीडिया हो, वगैरे सगळे सगळे अकाउंट मी हँडल शेअर केले तुम्हाला. पाठवले, तर मी पूर्ण चेक केलेत. मी तर जॉईन झालेलो होतो तेव्हा. मी पूर्ण चेक केलेत आणि मला एक म्हणतो मोटिवेशन भेटायला लागलं, की एवढे आणि तुम्ही बोलले होते, की मी स्वतः हँडल करते. तर मला एवढी स्पीड आणि एवढं हे बघून मी आजपर्यंत लॅपटॉपमध्ये एडिट केलंय सगळं, कॅमेरा शूट केलंय. पण मी एवढी स्पीड नव्हती बघितलेली तुमची, की कॅमेऱ्यात म्हणजे दररोजचे 3 रील शूट प्लस एडिट करणं आणि ते सोशल मीडियावर टाकणं. मला नाही वाटत की ते सोपं आहे. तर मला पण तुमच्याकडनं शिकायचं आहे आणि आणि ते स्पीड बघायची होती काय असं. तर ओके. हां, आणि सोशल मीडियावरनं ते बोलतात. आता ते मला काही एवढं माहिती नाही, पण जसं मी एम्प्लॉईज ऐकलं तर ते कंपनी ही रील बनवायची कंपनी आहे का काय असं तसं. याच्या पुढे अशी कुठलीच कंपनी या कुठलाच बिझनेस नाही राहणार की तिला रील आणि सोशल मीडियाची गरज नाही आहे. बरोबर. तर तुम्ही रील जे काही शूट वगैरे करतायत ते चांगलं आहे, मला आवडलं, त्याच्यासाठी मी जॉईन केली कंपनी. ओके, थँक्यू महेश. नक्कीच मी मला जेवढं देता येईल तेवढं देईल आणि मलाही जेवढं घेता येईल तेवढं मी घेईन. थँक्यू मॅम. ओके, थँक्यू. हॅलो व्ह्युअर्स, माझं नाव अभिषेक मंजिरे. मी कंपनीचं को फाउंडर आणि CEO. तर डेली ऑपरेशन्स असतात जे कंपनीमध्ये, तर थोडंसं मी 2 मिनिटामध्ये ब्रीफिंग करतो की एक्झॅक्टली वर्क काय होतं डॅमसोलमध्ये आणि एक्झॅक्टली डॅमसोल काय वर्क करतं. सो बेसिकली डॅमसोलचं जे विजन आहे, सो आपल्या इंडस्ट्रीमध्ये जे काम करतात लोक, त्यांचे जे पेन पॉईंट्स आहेत त्याच्यावरती सोल्युशन देणं आणि एक्झॅक्टली गावाकडच्या मुलांना जे इनोव्हेशन्स द्यायचे आहेत आपल्याला, की इनोव्हेशन्स गावाकडे राहून पण तुम्ही करू शकता, शहरात जाण्याची तुम्हाला गरज नाही आहे. बऱ्याचशा अशा संधी आहे की आपण त्या ग्रामीण भागामध्ये किंवा सेमी अर्बन एरियामध्ये मुलांना जे आहेत ते आपण उपलब्ध करून देत आहोत. प्लस त्यांची प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची, गावाकडच्या लोकांना टेक्निकल कळत नाही, ही जी कॉन्सेप्ट मार्केटमध्ये आलेली आहे, तर त्याला हे उत्तम उदाहरण म्हणजे डॅमसोल आहे. डॅमसोल मंचरमध्ये बसून आपले जे डीलिंग होते, क्लायंट्स होतात ते अब्रॉड, गल्फ, त्याच्यासोबत जे युरोपियन कंट्रीज आहेत तिथे आपल्या सर्व्हिसेस जे आहेत त्या सर्व होतात. सो इट इज नॉट अ पॉईंट लाईक दॅट की लोक बोलतात की गावच्या लोकांना जे आहे टेक्निकल कळत नाही. तर त्याच्यासाठी आपण जे एक इनोव्हेटिव्ह स्टार्ट केलेलं आहे, दिस इज द डॅमसोल. थँक्यू अभिषेक सर. सर, एक क्वेश्चन तुमच्यासाठी. खरं तर हा क्वेश्चन नाही, ही एक माझी क्वेरी आहे. आपल्या कंपनीच्या बऱ्याचशा ब्रँचेस वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आहेत. तर त्या ब्रँचेस कुठल्या कुठल्या आहेत, कुठल्या कुठल्या कंट्रीमध्ये आहे, त्याचबरोबर त्या ब्रँचेस तुम्ही इथे मनसरमध्ये बसून कशा हँडल करताय हे मला जाणून घ्यायचं आहे. सो द डॅमसोलच्या अपार्ट फ्रॉम द मंचर कुठे कुठे ब्रँचेस आहे, कुठे सर्व्हिसेस आपल्या सर्व होतात, त्याबद्दल जर बोलायचं झालं तर फर्स्ट ऑफ ऑल 2019 साली आपण UK जे आहे ते रजिस्टर्ड झालेले आहेत. UK रिजनच्या युरोपियन कंट्रीमध्ये युनायटेड किंगडम. तर ओव्हरऑल नॉट ओनली द UK म्हटल्यानंतर फक्त जस्ट लंडन ओनली, बट त्याच्या बाजूच्या ज्या काही कंट्रीज आहेत तिथे आपण ऑल परमिटेड आहोत की तिथे आपण बिझनेस करू शकतो. ह्याच्याबद्दल खूप सारं बोलायला आहे की आपण कसं स्टार्ट केलं वगैरे, बट आपण जस्ट इनिशियली UK नंतर जर विचार केला तर सेकंडली आपण दुबईमध्ये जे आहे ते लायसन्स रजिस्टर्ड झालं 2022 साली. त्याच्यानंतर अबाउट द नेपाळ सारख्या कंट्रीज सुद्धा आपला प्रेझेन्स आहे, जो की आपण 2020 साली क्रिएट केलेला आहे. आणि रिसेंटली जर बोलायचं झालं तर आपण मॉरिशियस 2 महिन्यापूर्वी जस्ट रिसेंटली तिथे आपण ऑन बोर्ड झालेलो आहेत आणि आपल्या सर्व्हिसेस ज्या आहेत तिथे उपलब्ध झालेल्या आहेत. आणि त्या कंट्रीच्या लोकांसोबत जसं की आपण मराठी क्लायंट्स बेस आहे आपला, त्याचबरोबर जर आपला गल्फचा बेस झाला, त्याच्यासोबत ज्या युरोपियन कस्टमर्स आहेत आणि फ्रेंच कस्टमर जे की मॉरिशियस आहे, तर इथे आपला प्रेझेन्स आहे. आणि इन फ्युचर प्लॅनिंग जर बोलायचं झालं तर आपण आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया
ह्या कंट्रीसाठी आपण ट्राय करतो. इन फ्युचर नेक्स्ट विदिन 3 to 4 मंथ्स आपलं प्रेझेन्सही तिथे चालेल. आणि तुमचा दुसरा क्वेश्चन होतं की आपण हे मॅनेज कसं करतो. तर इंडियामध्ये बसून आपण तिथले जे रिजनल लोक आहेत किंवा जे लोकल पीपल्स बोलू शकतो किंवा पार्टनर्स आहेत, तर त्यांच्यासोबत आपण जे आहे, कारण एक लोकल प्रेझेन्सचा खूप सारा फरक पडतो. ॲज अ इंडियामध्ये जर आपण बसलोय आणि डायरेक्टली बाहेरच्या माणसावर कोणी ट्रस्ट लगेच नाही करत. सो आपण प्रत्येक कंट्रीमध्ये आपल्यासोबत तिथला एक लोकल पार्टनर आहे की ज्याच्यासोबत आपण ही डील करतो. इच अँड एव्हरीथिंग कॉन्फिडेन्शियल आणि स्ट्रिक्टली जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्सवरती काम चालतं. सो असं नाही की आपण इथे बसतो आणि तिथेही आपलं काम चालू राहतं. सो हँडलिंगसाठी गोष्टी इझी जातात, कारण तिथे एक आपला रिजनल मॅनेजर सोबत एक पार्टनर हे अपॉइंट केलेलं आहे, जे की हे एक्झिक्युशन एकदम स्मूथली करतात. ओके, थँक्यू. थँक्यू. नमस्कार, मी निखिल ईश्वर मंजिरे, फाउंडर ऑफ AI डॅम्सोल अजाईल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. आपल्या कंपनीला साधारणतः एक 6 वर्ष झाले. 2020चं आपलं फाउंडेशन आहे. कोरोना काळामध्ये सुरू झालेली कंपनी आहे. 2020मध्ये सुरुवातीला मी आणि अभिषेक आम्ही दोघांनी मिळून सुरू केलेली ही कंपनी आज साधारणतः 32 ते 33 एम्प्लॉईजपर्यंत पोहोचलेली आहे. आणि आपण फक्त महाराष्ट्र किंवा फक्त इंडियापुरतंच मर्यादित नाही आहे, तर आपण वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आपल्या ब्रांचेस आहेत, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आपले पार्टनर्स आहेत. हा सगळा प्रवास जो आहे हा सोपा नव्हता. म्हणजे लॉकडाऊन, तुम्हाला माहिती की लॉकडाऊन काय होतं. लॉकडाऊनमध्ये सिच्युएशन अशी होती की अनेक जणांचे जॉब्स गेले, अनेक उद्योग बंद झाले, कंपनीज बंद पडल्या, लोकांना गावी यावं लागलं, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. पण त्या काळामध्ये 8 एप्रिल, मला आजही आठवते, 8 एप्रिल 2020 ह्या दिवशी आम्ही कामाला सुरुवात केली. स्टार्टिंग होती ग्राफिक्स डिझायनिंगपासून. ग्राफिक्सपासून सुरुवात केली आणि आता आम्ही AI पर्यंत येऊन पोहोचलो आहे. म्हणजे AI मॉडेल्स आम्ही स्वतः बनवतो. मग डिजिटल मार्केटिंग असेल, वेब डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, AIचे सगळे सोल्युशन्स हे आम्ही प्रोव्हाइड करतो आत्ता. आणि त्याच्याचबरोबर आम्ही अजून एक सर्व्हिस लॉन्च केलेली आहे. मागच्या 6 महिन्यापासून आम्ही त्याच्यावरती काम करतोय. ई-कॉमर्स प्रोडक्ट फोटोशूट, व्हिडिओग्राफी ह्या सर्व्हिस आम्ही याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. तर हा सगळा आमचा असा प्रवास आहे. एक छोटंसं इंट्रोडक्शन आहे. बाकीच्या सर्वांनी भरपूर इंट्रोडक्शन दिलेलं आहे. राहिला रील्सचा पार्ट, तर रील्सबद्दल सगळेच जण बोललेले आहेत. त्याच्यामुळे मी काही वेगळं बोलावं असं मला वाटत नाही. त्याच्याबद्दल तुम्हाला आयडिया आलीच असेल की रील्स आम्ही का बनवतो, कशा बनवतो, कशासाठी बनवतो. तर एक सगळ्यांनी जो पर्पज सांगितला तोच आहे, त्याच्यामध्ये वेगळं काही नाही. निखिल सर, आज त्रास नाही देणार. बरं. सगळ्यांना 1 बाय 1 एक क्वेश्चन झालाय, पण तुम्हाला मुद्दाम 2 क्वेश्चन विचारू. विचारा आता. नाही म्हणून तुम्ही विचारायचं थांबणार थोडी. ठीक आहे. तर पहिला प्रश्न, तुम्ही कंपनीचे ओनर आहात, त्याच्यामुळे तुम्हाला ही गोष्ट चांगली जवळून माहिती आहे की बरेच एम्प्लॉई जॉब सोडतात ते आणि बरेच नवीन एम्प्लॉई जॉईन पण होतात ते. तर ज्या एम्प्लॉईनी जॉब सोडलाय त्यांच्यासाठी काय संदेश असेल आणि ज्या एम्प्लॉईनी जॉईनिंग केलंय त्यांच्यासाठी काय संदेश असेल? आता जॉब सोडला, जे एम्प्लॉई सोडून गेले त्याच्यामागं वेगवेगळी कारणं असू शकतात. कोण फॅमिली इश्यूजमुळे जाऊ शकतं किंवा कोणाचा पर्सनल इश्यू असेल, कोणाचं लग्न जमले असेल. मुलींमध्ये हा बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असतो, लग्न किंवा इंटरनल फॅमिली इश्यूज असतात. जर ज्यांनी जॉब सोडलाय त्यांच्यासाठी म्हणजे असं मला कोणाला काही म्हणायचं नाही. तुम्ही सोडलाय जॉब तर काहीतरी तुम्ही अजून चांगलं करा. म्हणजे तुम्ही ग्रोथसाठी सोडला असेल तर तुमच्या नेक्स्ट फ्युचरसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि जर तुम्हाला परत कधी वाटलं की नाही मला पुन्हा डॅम्सोलमध्ये जायचं आहे, तर ऑब्व्हियसली यू आर वेलकम. आणि जे न्यू जॉईनिंग्स आहेत आपल्याकडे किंवा न्यू जॉईनर्स येणार आहेत, तर त्यांच्यासाठी एक मेसेज असा आहे की तुम्ही जॉईन करताय ना डॅम्सोल, तर तुम्ही तुमचं 100% देऊन जॉईन करा. डॅम्सोल काय आहे हे समजून घ्या. आता आपल्याकडं ज्यावेळेस नवीन जॉईनिंग्स येतात, माझ्याकडे एक एम्प्लॉई आलेला आहे की ज्याने फक्त आमचं सोशल मीडिया किती स्ट्रॉंग आहे हे ओळखलं, कंपनीमधलं पोटेन्शियल किती आहे हे ओळखलं आणि त्याच्यानंतर त्याने ती पोझिशन जॉईन केली. त्याने स्वतःहून सांगितलं की मला डॅम्सोल जॉईन करण्यामागं फक्त एकच उद्देश आहे की ह्या कंपनीचं कल्चर आणि ह्या कंपनीचं जी सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे मला ही कंपनी जॉईन करायची. तुम्ही जॉईन करताय तर जॉईन करा, पण कन्सिस्टंटली तुम्ही एक 6 महिने, 1 वर्ष एक्सपिरियन्स घ्या की नेमकं काय चालतंय. आणि
ऑब्विसली आपल्या इथं ग्रोथ आहे, जे लोक कंटिन्यू करतायत त्यांना ग्रोथ मिळालेली आहे. तर ट्राय करा की मॅक्झिमम 1 year to 2 year तुमचे द्या. ओके सर, सेकंड क्वेश्चन विचारते हम्म. सर. तुम्हाला तर माहिती असेल, चांगलं जवळून माहित असेल, आपल्या मराठी माणूस आहे ना, तो त्याला बिझनेस सुरू करायचा आहे, त्याची ती धडपड चालू आहे, त्यांनी प्लॅन पण केलाय, पण कुठेतरी घाबरतात ते किंवा कुठेतरी नाही होते सक्सेस. तर तुम्ही, मला माहिती तुम्ही पण बिझनेस सुरू केलाय, तुम्ही पण मराठीच आहे, तर तुम्ही त्यांच्यासाठी काय काय संदेश द्याल, असा खास काय संदेश द्याल की त्यांना त्यांचा बिझनेस सुरू करायला आता अजिबात अडथळे नाही येणार? आता मराठी माणसाचं बिझनेस सुरू केलाच पाहिजे. सगळ्यांनीच जॉब करून आपलं एज्युकेशन सिस्टम नुसते फक्त जॉब करण्यापुरतीच मर्यादित नाही ठेवली पाहिजे. एज्युकेशन झालं, इंजिनिअरिंग केलं, हे केलं, मग आता मी जॉबच करतो. ते जॉबमध्ये अडकण्यापेक्षा ना बिझनेसकडे या. आणि बिझनेसमध्ये सक्सेस होण्यासाठी काय ना, की कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट सुरू केली आहे, 1 दिवस केली, 2 दिवस केली, 3 दिवस केली, 4 दिवस, हे तुम्ही कंटिन्यू जेव्हा ठेवाल त्यावेळेस तुम्हाला सक्सेस भेटेल. आणि बिझनेस करायचा तर तुमची मेहनत, तुमची कन्सिस्टन्सी, तुमचा टाइम हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर ह्या गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकत असाल तरच बिझनेस करा. अदरवाईज तुम्ही 9 ते 5 जे म्हणतात त्या जॉबमध्येच ठीक आहे. कारण इथं मेहनत लागते, तुमचा टाइम जातो, इन्व्हेस्टमेंट असते, मेंटॅलिटी तुमची तशी पाहिजे. जर मला बिझनेस करायचा आहे तर मी सकाळी 10 वाजता ऑफिसला येणार आणि संध्याकाळी 5 वाजताच जाणार, तसा बिझनेस होत नाही. बिझनेसला सकाळी तुमचे 8 ते रात्रीचे 10-12 कितीही वाजू द्या, तुम्हाला तिथं टाइमाचं काहीही नसतं, लिमिटेशन्स नाही की बाबा मी बिझनेस केलाय मग मी एवढा पुरताच टाइम करू शकतो, असं नाही. तुमचे 100% द्या, तुमचे एफर्ट्स लावा, नवीन स्किल शिका. आता सध्या मार्केटमध्ये AI एवढं ट्रेंडिंगला आहे. लोक असं म्हणतात की AI ने जॉब खाल्ले, तर हे फार चुकीचं आहे. AI ने जॉब खाल्ले नाही, AI ने नवीन अपॉर्च्युनिटीज दिल्या आहेत, बिझनेसमॅनसाठी स्पेशल्स आहे. तर बिझनेस करायचा आहे तुम्हाला तर तुम्ही या बिझनेसमध्ये यू आर वेलकम. पण कष्ट करायची ताकद ठेवा, कन्सिस्टन्सी, टाइम आणि मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. बस एवढंच सांगू. ओके, थँक्यू. मराठी माणसासाठी तर निखिल सरांनी चांगला संदेश दिलाय. आणि हा, आपल्या मराठी माणसामध्ये कष्ट करायची ताकद आहे, हे तुम्ही सिद्ध करा. थँक्यू. थँक्यू. Hello everyone, my name is Vaishnavi Ganesh Mane. I'm working at Damsol Technologies Private Limited as a WordPress developer. My role includes developing and maintaining WordPress websites, managing hosting servers, project deployment, websites migration, domain hosting setup, then technical supports for a client. So my experience with the company has been very positive as I'm learning new technologies, improving my skills and working on different real-time projects every day. So the purpose of making Reels in our office is to showcase our work culture, creativity, teamwork and the professional environment at Damsol Technologies, so that it helps us to connect with the peoples more digitally also. So that's all about me. Thank you. नमस्कार, माझे नाव मिलन राणे आहे. मी चिपळूणमधून आहे. AI डॅम्सोल टेक्नॉलॉजीमध्ये मी वर्डप्रेस डेव्हलपर म्हणून काम करते. ही कंपनी मी रिसेंटली जॉईन केलेली आहे आणि मी वर्क फ्रॉम होम करते. AI डॅम्सोल टेक्नॉलॉजी ही एक क्रिएटिव्ह आणि ग्रोईंग कंपनी आहे, जिथे इनोव्हेटिव्ह आयडियाज आणि क्वालिटी वर्कला महत्त्व दिले जाते. इथलं एन्व्हायरमेंट हे खूप फ्रेंडली आणि सपोर्टिव्ह आहे, ज्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकण्यास मला खूप मदत होते. ऑफिसमध्ये रील बनवण्यामागचा उद्देश म्हणजे आमचं काम, क्रिएटिव्हिटी आणि ऑफिस कल्चर हे लोकांपर्यंत पोहोचवणं. धन्यवाद. I'm Artishwari. I'm working as a digital marketing executive in Damsol Technology, and I was handling the social media campaign, ad strategies, and content planning. So I have experience with the company to create an engaging campaign, handling platforms like Meta ads, LinkedIn ads to drive better reach and results. The purpose of making Reel in our office is to engage and to showcase our work culture, highlighting our services, and create an engaging content to connect with the audience and to improve the brand visibility. I'm Gaur Shankar. I work as a lead generation specialist here. Basically, I find right people, connecting with them, and helping turn conversation into a real business opportunity. We are making these reels to show how actually we happen behind the scenes. What work, what our vibe,
what our culture here, how we help clients growth. Thank you. चला तर सगळ्या एम्प्लॉईचे इंट्रोडक्शन तर झाले, पण ह्या सगळ्यांना मॅनेज कोण करतंय? कंपनीचं काम तर स्मूथली चाललंय, पण कंपनीचा बॅकबोन हे जाणून घेण्यासाठी पहा नेक्स्ट व्हिडिओ.